नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की पार्थ हा आता कोमात गेलेला असतो. या गोष्टीचं काव्याला इतकं वाईट वाटतं की या दोघांच्या पूर्वी घडलेल्या सर्व गोष्टी तिला आठवू लागतात. पार्थने स्वतःचा जीव धोक्यात घालून काव्याला अगदी सही सन्मान बाहेर आणलेलं असतं आणि तो शुद्धीवर आल्यानंतर सुद्धा त्याने सर्वप्रथम काव्यालाच आवाज दिलेला असतो. हे सर्व गोष्टी आठवून तिला खूप रडायला येतं आणि तिच्या मनामध्ये आता पार्थबद्दल खूप छान असे भाव असतात. तिला असं वाटत असतं की पार्थला काही करून यामधून बाहेर काढायलाच हवं. तिथे असणारा पार्थचा ब्लेझर आणि शर्ट हातामध्ये घेऊन ती रडू लागते आणि तिला आठवतं की गुरुजी म्हणालेले असतात, इथून पुढचा प्रवास खडतर आहे. आता तिची अग्निपरीक्षा सुरू झालेली आहे. मानेने तिला सांगितलेलं असतं की पार्थसाठी 108 प्रदक्षिणा आणि दिवे लावायचे. जळता निखारा हातामध्ये घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करायचे. हे तू करू शकणार आहेस का? असं सर्व काही तिला आठवतं. तर आता पार्थला सही सलामत यामधून बाहेर काढण्यासाठी काव्या, तुम्हाला काय वाटतं?